तर दोन्ही ठाकरे बंधूंची उद्या नाशिकमध्ये सभा होणार आहे। हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर ठाकरे बंधूंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। हजारोंच्या संख्येने बसण्याची व्यवस्था जी आहे ती यावेळेला नाशिकमध्ये करण्यात आली आहे। नाशिकमधील सभेतून ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष आहे। तर पिंपरी चिंचवड महापालिका कुबेराची खाण आहे असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। आयोगानं मशाल चिन्ह ओळखलं जाणार नाही अशा पद्धतीनं छापलंय। हा निवडणूक आयोगाचा खोडसाळपणा आहे असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। निवडणूक आयोगावर त्यांनी हा आरोप केलेला आहे। चिंचवड ही कुबेराची खाण आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण या कुबेराच्या खाणीचे मालक कोण आहेत ती कुठल्या तरी एका व्यक्तीच्या एका आकाच्या स्वाधीन करण्यापेक्षा ती पब्लिक झाली पाहिजे। विशेषतः निवडणूक आयोगाने जर आपण मशाल हे चिन्ह बॅलेट पेपरवरचं जर बघितलं तर ते अशा काही पद्धतीने छापलं गेलेलं आहे की जेणेकरून ती मशाल आहे हे व्यवस्थित ते संकल्पित होणार नाही, ते चिन्हांकित होणार नाही। हा निवडणूक आयोगाचा अत्यंत खोडसाळपणा आहे। एका बाजूला असलम शेख आणि दुसऱ्या बाजूला हारून खान आहेत असं अमित साठम यांनी म्हटलंय। दहशतवाद्याला शिक्षा होऊ नये म्हणून मुंबईतील 5 आमदारांनी एका याचिकेवर स्वाक्षरी केली होती असा निशाणा अमित साठम यांनी लगावला। एक बाजू असलम शेख और दूसरे बाजू वहां पर हारून खान है, आप बीच में है। याकूब मेमन को जब फांसी सुनाई गई तो उसके लिए मर्सी पिटीशन क्रिएट की गई, बनाई गई और उस मर्सी पिटीशन के ऊपर मुंबई शहर के 5 एमएलए ने साइन किया। और हम अगर सत्ता की चाबी इन लोगों के हाथ में देते हैं तो मुझे ऐसा लगता है कि हमारे भाग्य की चाबी हम इन लोगों के हाथ में दे रहे हैं।